राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय। 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात जाहीर केली। कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम दिली जाईल, असंही त्यांनी जाहीर केलंय। विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अर्थसंकल्प मांडला। शेतकरी सातत्यानं कर्जबाजारी होऊ नये म्हणून आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रा या शासकीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती। या समितीच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे फडणवीस यांनी कर्जमाफी संबंधीची घोषणा केली। परदेशी समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजनाही करण्यात येतील, अशी ग्वाहीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा करताच आमदारांनी आवाज करत जोरदार बाकं वाजवली। या घोषणेवरची सविस्तर माहिती येईलच, मात्र मुख्यमंत्र्यांनी पात्र शब्द वापरल्याने नेमकं पात्र कोण ठरणार याची चर्चा रंगली आहे। यावरच बोलताना पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळेल आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत पीक कर्जावरच ही कर्जमाफी असणार आहे, हे 2 महत्त्वाचे नियम देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। त्यासाठीचा आदेश लवकरच काढला जाईल। मात्र या आधीच्या कर्जमाफीच्या लाभासाठी आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, सदस्य हे पात्र नव्हते। शासकीय तिजोरीतून वेतन घेणारेही अपात्र ठरवण्यात आले होते। तसेच प्राप्तिकरण भरणाऱ्यांनाही लाभ देण्यात आला नव्हता। देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात 2017 साली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती। त्यावेळी शेतकऱ्यांचं 1.5 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलं होतं। मात्र आता शेतकऱ्यांची उत्पन्न मर्यादा, शेतीची मर्यादा आणि त्या शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीची आणि शिवाय इतरही काही गोष्टी सांगून इतर कागदपत्रांसह पात्र शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाण्याची शक्यता आहे। मात्र यात आधी कर्जमाफीचा फायदा घेतलेले शेतकरी समाविष्ट होतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। यावरच बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते ऐका। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, ऐकायचं एक मिनिट। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही। ऐका पुढे, अजून संपलं नाहीये। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल।
तर अशा प्रकारे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची 2 लाखांपर्यंतची पीक कर्ज माफ होतील हे स्पष्ट झालंय. आता यात पात्र कोण, अपात्र कोण, नियमावली काय हे समोर येणं महत्वाचं आहे. असं असलं तरी गरीब आणि ज्यांचं नुकसान होत आलंय अशा त्रस्त शेतकऱ्यांना मात्र या कर्जमाफीचा फायदा होणार हे नक्की. एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ही कर्जमाफीची घोषणा याविषयी तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.